नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSc कम्प्युटर सायन्स असेल, MSc डेटा सायन्स, MSc कम्प्युटर ॲप्लिकेशन, पुणे शहरामध्ये जर ह्या कोर्सेसला प्रवेश घ्यायचा असेल तर फर्ग्युसन कॉलेज असेल, SPPUचं इंटरनल डिपार्टमेंट असेल, मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर किंवा तुमचं SP कॉलेज, वाडिया कॉलेज या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक एंट्रन्स एक्झाम द्यायला लागतात, इव्हन गरवारे कॉलेज ॲज वेल. तर विद्यार्थी मित्र हो, नेमकी तयारी कशी करायची हा मोठा प्रश्न होता, कारण वेळ फक्त 1 महिन्याचाच याच्यासाठी उपलब्ध आहेत. साधारणतः ह्या एंट्रन्स जून महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहेत. ग्रॅज्युएशनचे मार्क्स धरले जात नाही. फोकस ह्या कोर्सेससाठी फक्त आणि फक्त एंट्रन्स एक्झामच्या मार्क्सवर असतो. मुलांसमोर हा मोठा प्रश्न असतो की प्रत्येका कॉलेजच्या एंट्रन्स एक्झामची तयारी कशी करावी. विद्यार्थी मित्र हो, मागील अनेक वर्षापासून आम्ही या एंट्रन्स एक्झाम्सला ट्रॅक करत आलेलो आहोत आणि या अनुभवाच्या जोरावर काही कोर्सेस आम्ही इथे स्पेशली तुमच्यासाठी डिझाईन केलेले आहेत. नेमका अभ्यास या सगळ्यांचा कसा करावा हा आजच्या व्हिडिओचा प्रामुख्याने मुख्य उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्र हो, हा एक कोर्स आहे. हा आपण एंट्रन्स जो आहे तो कंप्लीट SPPU असेल किंवा इतरत्र कॉलेज असतील, फर्ग्युसन कॉलेज असेल, सगळ्यांच्या प्रिपरेशनसाठी हा कंबाईंड एक कोर्स आपण इथे रेडी केलेला आहे. समजून घेऊया की समजा हा कोर्स आपण बाय केल्यानंतर नेमकी तयारी कशी करायची आहे, किंवा आपण हा जरी कोर्स बाय नाही केला तरी प्रामुख्याने कोणत्या कोणत्या टॉपिकची आपण तयारी केली पाहिजे. विद्यार्थी मित्रो, असे अनेक कोर्सेस आहेत. MSc डेटा सायन्स फक्त फर्ग्युसन कॉलेजसाठी हा डेडिकेटेड कोर्स आहे. हा जर आपण इथे कोर्स बघाल तर SPPU ची एंट्रन्स MSc कम्प्युटर सायन्स साठी डेडिकेटेड कोर्स आहे. MSc कम्प्युटर सायन्स अँड कम्प्युटर ॲप्लिकेशन फर्ग्युसन कॉलेजसाठी कंबाईंड कोर्स आहे. असे अनेक कोर्सेस हे इथे आपल्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला मिळत असतात. NSG अकॅडमीच्या ॲप्लिकेशनची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डाउनलोड करू शकता आपण ॲप्लिकेशन. आयफोन असेल तर क्लास प्लस नावाचं ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि EJQFT हा कोड तिथे टाकायचा आहे आणि आपल्याला कंटेंट दिसतील. तर विद्यार्थी मित्र, समजून घेऊया की नेमकं कशा पद्धतीने ह्या कोर्सची तयारी आपल्याला करायची आहे. कंटेंट सेक्शन मध्ये मी जातोय. सगळ्यात महत्त्वाचं कन्फ्युजन मुलांना एकच आहे इथे की सर 1126 म्हणजे 1126 एवढे कंटेंट आहेत, एका महिन्यात त्याची तयारी कशी करायची, खूप मोठं कन्फ्युजन होत आहे. तर विद्यार्थी मित्र, खूप सरळ सरळ इथे आहे. आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की या सगळ्यांमध्ये जेवढेही व्हिडिओ सेशन्स आहेत बराचसा सिलेबस कॉमन आहे, पण मुलांचं कन्फ्युजन दूर व्हावं म्हणून आम्ही काय केलंय, प्रत्येकाचा सेपरेट कोर्स केलाय, पण कोर्स कॉन्टेंट हा जवळपास सारखा आहे. तर सगळ्यात आधी आपण काय केलं पाहिजे की आपण फर्ग्युसन कॉलेजचा सिलेबस घ्या, SPPUचा सिलेबस घ्या, दोन्ही फाइल्स ChatGPTला द्या, त्याला म्हणा याच्यातनं कंबाईंड सिलेबस कोणता आहे तो मला काढून दे. विद्यार्थी मित्रो, हा कंबाईंड सिलेबसची फाईल आम्ही सुद्धा इथे टाकलेलीच आहे आणि अपडेटेड फाईल अजून एक टाकणारच आहोत. तर आपल्याला तो कंबाईंड सिलेबस काढल्यानंतर अगदी आपण SPPUच्या कोर्सवर गेलं, इथे बघा MSc कम्प्युटर सायन्स SPPUचा हा डेडिकेटेड आपण कंटेंट इथे केलंय. त्यांनी काय केलंय, सेक्शन ए आणि सेक्शन बी असे दोन पार्ट केले. तिकडे रिसोर्सेस अँड नोटिसेस मध्ये SPPUचं आत्ताचं नोटिफिकेशन असेल, त्याचा सिलेबस असेल, पेपर पॅटर्न असेल, सगळ्या फाईल्स इथे अवेलेबल आहेत. सेक्शन ए आणि सेक्शन बी अशा दोन पार्ट्स मध्ये हा सिलेबस डिवाइडेड आहे. सेक्शन ए वर आपण गेल्यानंतर पर्सेंटेज असेल, ॲव्हरेज, रेशो, प्रपोर्शन, प्रॉफिट लॉस, हे जे काही कॉन्टेंट आपण बघताय ना, आता यांच्यापैकी बरेचसे कॉन्टेंट हे फर्ग्युसन कॉलेजच्या सिलेबसमध्ये सुद्धा आहे. म्हणजे मग इकडे वेगळा अभ्यास, तिकडे वेगळा अभ्यास असं करायचं नाहीये. आपल्याला कॉमन टॉपिक्सवर सगळ्यात आधी फोकस केला पाहिजे. कॉमन टॉपिकवर अभ्यास केल्यानंतरच अनकॉमन टॉपिककडे आपल्याला वळायचं आहे. तर कम्प्युटर सायन्समध्ये जर आपण SPPUचे कॉन्टेंट बघाल विद्यार्थी मित्रो, तो SPPU मध्ये कम्प्युटर सायन्सचा सिलेबस दिलेला नाहीये. म्हणजे SPPU मध्ये फक्त आणि फक्त त्यांनी फोकस क्वांट आणि मॅथमॅटिक्सवर केलेला आहे. पुन्हा आपल्याला दाखवतोय इथे बघा, सेक्शन ए जनरली क्वांट वगैरेचा पार्ट आहे, सेक्शन बी मध्ये जनरली मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. तर जर आपण SPPUचं प्रिपरेशन करत असाल तर फुल्ली फोकस फक्त मॅथ्स क्वांटवर आहे. 3 फुल लेंथ मॉक्स आपण इथे ऍड ऑन केलेले आहेत. तर इथे तुम्हाला टॉपिक वाईज पण मिळतील. इथे तुम्ही बघू शकता, इफ देअर आर 61 व्हिडिओज अराउंड, विद्यार्थी मित्रांनो 63 टेस्ट इथे आम्ही ऍड केलेले आहेत. म्हणजे
ज्या ज्या पद्धतीने आपण टॉपिक प्रिपेअर कराल त्या पद्धतीने इथे लगेचच टेस्ट आपल्याला देता येणार आहे. राहिला विषय विद्यार्थी मित्रांनो फर्ग्युसन कॉलेजचा. फर्ग्युसन कॉलेजमध्ये हा एक बोनस आपण इथे तुमच्यासाठी ऍड ऑन, ज्याला कोणाला एमएससी इन कम्प्युटर ऍप्लिकेशन साठी सुद्धा अप्लाय करायचं असेल त्यांच्यासाठी हा कोर्स इथे आपण अवेलेबल करून दिलेला आहे. विद्यार्थी मित्र, फर्ग्युसन सारख्या कॉलेजमध्ये जर आपल्याला प्रवेश हवाच असेल तर एमएससी डेटा सायन्सलाही अप्लाय करा, कम्प्युटर सायन्सलाही करा, कम्प्युटर ऍप्लिकेशनलाही करा, तिघांच्या एंट्रन्स द्या. प्रिपरेशन जवळपास सारखंच आहे. जिथे नंबर लागेल तो कोर्स करून आपण पुढे तिथे जाऊ शकता. तर विद्यार्थी मित्र, इथे आपण बघा एमएससी कम्प्युटर सायन्स साठी आपण एमएससी कम्प्युटर सायन्स साठी जे काही रिक्वायर्ड फाइल्स आहेत इथे ऍड ऑन केलेले आहेत. कॉम्प्युटर सायन्सचे जे लेक्चर्स आहेत टॉपिक वाईज इथे ऍड ऑन केलेले आहेत. मग हा जो पार्ट आहे हा कुठे नाहीये, हा एसपीपीयूच्या सिलेबस मध्ये नाहीये. तर एसपीपीयूच्या सिलेबस मध्ये कोणता पार्ट आहे? मग मॅथमॅटिक्स बघा, पुन्हा तेच आलं, पर्सेंटेज, लॉजिकल, रेशो अँड प्रपोर्शन. मग विद्यार्थी मित्र, सरळ सरळ आहे. तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी इथे दोन फोल्डर, एसपीपीयूचं कंटेंट आणि फर्ग्युसनचं कंटेंट सेपरेट आपण केलेलं आहे, पण जवळपास बराचसा कंटेंट हा कॉमनच आहे. म्हणून एवढ्या फाइल्स आहेत, कसं प्रिपरेशन करायचं हे कन्फ्युजन ठेवू नका. विद्यार्थी मित्र, सेम आपण कॉमन सिलेबसचा अंदाज काढल्यानंतर फक्त कॉमन सिलेबस सुरुवातीला प्रिपेअर करा. त्यानंतर फर्ग्युसनच्या कोर्समध्ये येऊन आपल्याला फर्ग्युसन साठी फक्त कॉम्प्युटर सायन्सचा ऍडिशनल प्रिपरेशन करायचं आहे. मग सर बाकी कॉलेजेसचं काय? तर बाकी कॉलेजेससाठी विद्यार्थी मित्रांनो इथे आपण बघू शकता MSc CS कॉमन फॉर कॉलेजेस. बऱ्याचशा कॉलेजेसचं अद्यापही नोटिफिकेशन रिलीज झालेलं नाहीये. लवकरात लवकर ते होणार आहे. आज 6 मे आहे. हा व्हिडिओ मी आज अपलोड करणार आहे तुमच्या कोर्समध्ये. इथून पुढे हळूहळू हे सिलेबस येतील. जसे जसे येतील तसे तसे आम्ही इथे ऍड ऑन करणार आहोत. मागच्या अनुभवावरनं मागच्या वर्षाच्या नोटिफिकेशन इथे आपण रेफरन्सेस मध्ये बघू शकता. या बेसवर आम्ही हा जो सिलेबस इथे डिझाईन केलाय. मग बाकी कॉलेजेस साठीचे जे कॉन्टेंट आहेत ते तुम्हाला इथे मिळणार आहे. बघा MSc CS कॉमन सब्जेक्ट, कॉम्प्युटर सायन्स आहे, कुठे 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 इलेक्ट्रॉनिक सुद्धा आहे, तर मॅथमॅटिक्स आहे. कॉम्प्युटर सायन्स मध्ये आपण गेले आहोत तेच टॉपिक आहेत जे फर्ग्युसन कॉलेजच्या फोल्डरमध्ये आहेत. मग इकडे वेगळं प्रिपरेशन करायची आपल्याला गरज नाहीये. त्यानंतर मॅथमॅटिक्स मध्ये आपण बघाल तर मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा इथे बरेचसे कॉन्टेंट आहेत. पण आता हा सिलेबस काही एसपीपीयू ला नाहीये, पण हा सिलेबस कदाचित एसपी कॉलेजला असेल, मॉडर्न कॉलेजला असेल. ही अपडेटेड व्हर्जन याचं इथेच अपलोड होणार आहे. सध्या मागच्या सिलेबसच्या अनुभवावरनं हे इथे कॉन्टेंट तयार केलेले आहेत. तर सध्या आपलं फोकस आपल्याला एसपीपीयू आणि फर्ग्युसन कॉलेजवर ठेवलं पाहिजे. ज्याचं फोकस वाडिया कॉलेजवर असेल मित्रांनो, त्याचा फक्त सिलेबस, आपण सिलेबसची नोटीस बघा, सिलेबसची नोटीस बघून त्याचे कॉन्टेंट बघा. जे काही कॉमन टॉपिक असतील ते तुम्हाला इथे सगळेच मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ जो आहे हा आवर्जून आपल्याला फॉलो करायचा आहे आणि ह्या पद्धतीनेच अभ्यास करा. साधारणतः 4 ते 5 तास डेली या स्पीडने जर आपण अभ्यास केला तर 10 दिवसात 50 तासाचं कॉन्टेंट कव्हर होतं. शेवटच्या टप्प्यामध्ये आपला फोकस फक्त मॉक्सवर असला पाहिजे. आम्ही प्रयत्न करू की याच्यात काही मॉक्स अजूनही ऍड करू. तर विद्यार्थी मित्र हो, बाकी इतर कॉलेजसाठी हा आपल्याला फॉलो करायचा आहे. बाकी एसपीपीयू आणि फर्ग्युसन साठी हा सिलेबस आपल्याला फॉलो करायचा आहे. हे मान्य आहे की एसपीपीयूचा सिलेबस बल्की आहे, मॅथमॅटिक्सवर तिथे फोकस आहे, पण जर आपण तो वेळेत अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला यश तिथे मिळू शकणार आहे. तर विद्यार्थी मित्र हो, एवढ्या सगळ्यांची जी फीस आहे आम्ही खूपच कमी ठेवलेली आहे, कारण याच्या मागे जी मेहनत लागलेली आहे ती प्रचंड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही काळजी करू नका. NSG अकॅडमी तुमच्या पाठीशी आहे. कुठलाही डाऊट असेल तर आपण डाऊट सॉल्व्ह करायला NSG अकॅडमी मध्ये ऑफलाईन सुद्धा येऊ शकता. समजा कोर्स तुम्ही ऑनलाईन बाय केला, रेकॉर्डेड लेक्चर घेतलं म्हणून अकॅडमीला व्हिजिट करता येत नाही असं नाहीये. इव्हन तुम्ही इथे अभ्यासाला सुद्धा येऊ शकता. मॉर्निंग 10 to इव्हिनिंग 8 PM अकॅडमी ओपन असते. हा कोर्स तुम्ही इथे बसून सुद्धा कंप्लीट करू शकता.